जेन झी हे तुमच्या कानावर आलंच असेल. जेन झी म्हणजे जनरेशन झेड, म्हणजे 1997 ते 2012च्या दरम्यान जन्माला आलेली पिढी. त्यांना नाव देण्यात आलेलं आहे जेन झी. तो हा जो काही तरुण वर्ग आहे नेपाळमधला, तो रस्त्यावर उतरला आहे. त्यांचा जो जनसैलाब आहे, जो आक्रोश आहे, तो आहे सरकारविरोधात. कारण की काही दिवसापूर्वी त्यांनी सोशल माध्यमं जी आहेत, जवळजवळ 26 वेगवेगळे ॲप्लिकेशन्स, सोशल माध्यमं प्लॅटफॉर्म्स यांवर बंदी आणली आहे, बॅन केलं आहे. तर त्यामागचं कारण म्हणजे हे काही ताजं नाही आहे. 2-3 वर्षापासून जे आहे तिथे या गोष्टी तिथे घडत आहेत, की हा जो काही वर्ग आहे, हा जो तरुण वर्ग जो आहे, तो सरकारविरोधात जे काही भ्रष्टाचार होत आहे, जे काही अनएम्प्लॉयमेंट आहे, बेरोजगारी जी वाढते, त्यावर सोशल माध्यम हे व्यक्त होण्याचं एक साधन असतं प्रत्येक देशासाठी तरुण वर्गाला. तर त्यांच्या विरोधात ते व्हिडिओज खूप प्रमाणात व्हायरल होत होते आणि सरकारला ते आवडत नव्हतं. तर त्यांनी त्या अगोदरच हे जे काही ॲप्लिकेशन्स होते त्यांना नोटीस दिलेली होती, की जे काही टर्म्स अँड कंडिशन पॉलिसीज आहेत, ज्या प्रकारे जर अशा प्रकारचे काही कंटेंट जर व्हायरल होत असतील, तर ते देशासाठी हानिकारक आहे असं सांगून त्यांनी त्या पॉलिसीजवर काम करायला लावलं होतं आणि ते रजिस्ट्रेशन तिथे करायला लावलं होतं. पण इंस्टाग्राम झालं, व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, यूट्यूब झालं, एवढे मोठमोठी आणि जी काही माध्यमं आहेत, त्यांनी या टर्म्स अँड कंडिशन्स मांडल्या नव्हत्या. फक्त एकच चायनाचं जे टिकटॉक म्हणून आहे, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं होतं. तर ते एकच तिथे सुरू होतं. त्यानंतर या 2-3 दिवसापूर्वी त्याच्यावर अखेर बॅन आणला आणि त्याविरोधात हा सगळा जनसैलाब रस्त्यावर उतरला आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ पाहायला भेटतात. तर ही घटना 2022मध्ये देखील श्रीलंकेत झाली होती. नंतर काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी बांगलादेशमध्ये देखील झाली होती. त्यानंतर ह्या घटना पाहिल्यानंतर साहजिक आहे आपल्या भारत देशात देखील लगेच प्रश्न निर्माण होतात. इथे देखील सरकार आहे, इथे जरी सरकार अति करण्याचा प्रयत्न करेल तर या देशात सुद्धा ही तरुण जी पिढी आहे ती रस्त्यावर उतरू शकते. ही जी जेन झी जी जनरेशन आहे ती रस्त्यावर उतरू शकते. पण तुम्हाला वाटतं की जे चित्र आपल्याला या देशांमध्ये पाहायला भेटते ते आपल्या भारत देशात पाहायला मिळेल? संपूर्ण देश कुठल्यातरी एका विषयावर एकत्र येईल अजून तरी मला वाटत नाही. कारण की आपला देश जो आहे ना, क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा आहे या देशांपेक्षा. तरी ते राज्यानुसार जे ती प्रांतरचना आपल्या भारताची झालेली आहे, कुठला एका मुद्दा आला ना तर त्या प्रांतापुरताच मर्यादित राहून जातो. जसं आता महाराष्ट्रातील जे काही माधुरी हत्तीनीबद्दल होतं, ते कुठे झालं ना, ते कुठे व्हायरल झालं संपूर्ण देशामध्ये. त्या गोष्टीसाठी, त्या प्राण्यासाठी संपूर्ण देशभरातून तर काही लोक आले नाहीत. ही जी काही जनरेशन आहे, हे जे काही तरुण वर्ग आहे, हा एकत्र आला नव्हता. ते फक्त महाराष्ट्रात पाहायला मिळालं होतं. तसंच मागे हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, साऊथ इंडियामध्येच जे जंगलांची नासधूस झाली होती, जे काही नवीन प्रोजेक्ट्स होते, त्याविरोधात पण तिथल्याच लोकांनी आवाज उठवला होता. तर ह्या ज्या गोष्टी घडतात सरकारविरुद्ध आंदोलन, तर इथे फक्त राज्यापुरता हे मर्यादित असणार. संपूर्ण देश कुठल्यातरी एका विषयावर एकजूट येईल, अजून तरी असं चित्र आपल्या भारतात दिसत नाही.